बेतहाशा अतिवृष्टि के चलते यवतमाल और वाशिम जिले के किसान आसमानी संकट से जूझ रहे हैं। ऐसे में राज्य सरकार को नींद से जगाने के लिए दिग्रस तहसील कार्यालय के प्रांगण में उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना ने डफड़े आंदोलन कर राज्य सरकार की नीतियों का पुरजोर विरोध किया। एक तरफ राज्य भर में और खासतौर से यवतमाल और वाशिम जिले में किसान वर्ग अतिवृष्टि से चिंता में डूब गया है। खेतों की फसलें बर्बाद होने से किसान आर्थिक संकट और कर्ज के बोझ के तले डूब चुका है। किसानों की एक तरह से कमर टूट चुकी है, जबकि दूसरी तरफ राज्य सरकार सब कुछ जानते बूझते हुए किसानों की समस्याओं की ओर अनदेखी कर रही है। ऐसा लगता है जैसे राज्य सरकार कुंभकर्णीय नींद में है। राज्य सरकार के इस किसान विरोधी नीतियों का और असंवेदनशील रवैये का डफड़े आंदोलन के माध्यम से पुरजोर विरोध किया गया। मंगलवार को दिग्रस तहसील कार्यालय के प्रांगण में उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना गुट के स्थानीय पदाधिकारी, कार्यकर्ता और किसान बंधुओं ने इस आंदोलन में बड़ी संख्या में हिस्सा लेकर राज्य सरकार की नीतियों को किसान विरोधी बताकर राज्य सरकार ओला दुष्काळ यानी भीगा अकाल घोषित करे ऐसी मांग उठाई है। ऑनलाईन मुळे तर काहीच खरं नाही लोकांचं। 25 नाही 80% लोकांना हे ऑनलाईनचं कारणच समजत नाही। मला स्वतः समजलं नाही। मी महापुराले घेऊन 3 वेळ वावरात गेलो, परंतु 3 वेळा परत आलो आणि ते पीक करा काही झालं नाही। या ठिकाणी यवतमाळला आपले लाडके मुख्यमंत्री आले, परंतु आपल्या यवतमाळ आणि वाशिम यांच्या शेतकऱ्याच्या तोंडाला काळं लावून गेले, पानं पुसून गेले। अहो साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय राठोड होते तिथं कार्यक्रमात, परंतु साहेब आपण भुलले का की आपल्याला या जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलेलं आहे? तुम्ही भुलले का की या जिल्ह्यात 30 शेतकरी मरत आहे? या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्ही आपले कामधंदे आटपता, प्रत्येकाला अडवणुकीचं काम करत आहात। दिग्रस नगरपालिकेत तर अशी परिस्थिती झालेली आहे की एकच टेंडर 10 वेळ काढायची वेळ। याला देऊ नका, त्याला द्या, याला अंदर घाला, त्याला बाहेर काढा। अरे धंदे बंद करा। उद्या या शेतकऱ्याचा आणि नागरिकांचा उद्रेक जर आला तर तुम्हाला पळती जागा कमी पडणार नाही, एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस आंदोलन के दौरान राज्य सरकार की हठधर्मिता पर सवाल खड़े करते हुए गुस्साए उबाठा के स्थानीय पदाधिकारियों ने राज्य सरकार सहित पालक मंत्री संजय राठोड पर भी निशाना साधा। या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याकडे काही लक्ष न देता बस ते आपल्या मजेत व्यस्त आहे। आणि मी एका असा व्हिडिओ पाहिला की त्या व्हिडिओत त्यांनी सरळ म्हणलं, काय चित्र काय आपलं चित्र जमू द्या, कोणत्या पक्षात कुठं राहायचं राहा, फक्त आपण आपलं जमवा। म्हणजे याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे का? या जनतेने निवडून दिलेलं आहे का? आज सांगत फिरते पालकमंत्री की माझा कास्तकार, आम्ही कास्तकाराचा मुलगा आहे, पण एक शब्द काय अजून तर साहेब बोलले नाही। साहेब तर मला दिसले नाही। खतं वापताना साहेब बांधावर जाते, पण आज त्या बांधावर गेले का? त्या कास्तकाराच्या वावरात पाणी आहे नाही आहे, पीक आहे, आता या वावराचे बांध नाही आहे का? इथं शासनाच्या योजनेत तरी हिरवे झेंडे दाखवते, आता कोणते झेंडे घेऊन गेले का त्या कास्तकाराच्या शेतात? अहो त्या कास्तकाराच्या शेतात झाले नाही, उभं राहिले जागा नाही, आज अशी परिस्थिती झालेली आहे। आज 5 महिने झाले पाऊस चालू आहे, कोणाचे डवरे नाही, काही फवारण्या नाही, काही नाही। बिचाऱ्या या कास्तकारानं या सावकाराकडून कर्ज काढलेलं आहे, आणि सावकार कोणाचे आहे? या सत्तेतल्या लोकांचे आहे। मोदीचे गुण गाते सावकार, 10% व्याज घेते सावकार, मोदी सरकारचे गुण गाते। त्याने माझं इकडे लुटलं तरी मोदीचा फोटो लावला की आपण वाचतोच आहे। ये सगळं अंधार सरकार है। इस डफड़े आंदोलन में शामिल आंदोलनकारियों ने बताया कि इस आंदोलन का उद्देश्य लापरवाही की गर्त में डूबी राज्य सरकार को नींद से जगाने और उसे जमीनी आसमानी संकट से जूझ रहे किसानों की समस्याओं से रूबरू कराना है। देखना रोचक होगा कि क्या इस आंदोलन की गूंज सरकार के कानों तक पहुंचती है या फिर इस गूंज को विरोधियों का कथित विरोध समझकर राज्य सरकार आंखें मूंद लेती है। NBCN न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।